काय म्हणणं आहे रे भाऊ? पळवत नाही मी. थांबून बोलूया ना. बोला. खानदेश आरसी व्लॉग्स. त्यामध्ये आपण मोठ्या राईडची पण प्लॅनिंग करतोय. सध्या छोटे छोटे राईड करू. चॅनलला आपण पहिले रनिंगमध्ये आणू, त्याच्यानंतर आपण मोठ्या राईडकडे वळूया. दोन दिवस झाले घरी होतो आणि त्याच्यामुळे घरी ना मस्त आराम केला आणि पप्पांना थोडीफार मदत केली. सध्या ना प्रयागराजचे नुसते रील सजेशनमध्ये येत आहे, कारण प्रयागराजमध्ये ना 2025ला खूप मोठा महाकुंभ येणार आहे. तर म्हणजे मी असं बघितलं की 12 वर्षानंतर त्या ठिकाणी महाकुंभ होतं. तर एवढ्या सजेशनमध्ये रील येत होते आणि मनातून असं वाटत होतं की मी प्रयागराज कधी जाईल. पण 2000पर्यंत करूया आपण प्रयत्न, की जर पॉसिबल झालं. कारण त्या ठिकाणी माहिती का, त्या महाकुंभाला मागच्या वर्षी लोकांची संख्या आली होती 12 करोड. 12 करोड लोक त्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी तेव्हा महाकुंभ असतं ना, त्याच्या पहिले काहीच नसतं आणि नंतर एक शहर बसून जातं डायरेक्ट. हे तुम्ही रीलवरती पण पाहिलं असेल, तुम्हाला सजेस्ट झाला रील की नाही माहिती नाही, पण असं असतं. ते रील पाहून आहे ना भाई, डायरेक्ट असं मन होत होतं ना की यार कधी जातोय मी प्रयागराज. हे ना मला पहिले आता शेड्यूल तयार करावं लागेल की आपल्याला पुढचे कार्यक्रम काय काय आहे ते शूट करायचे, कुठल्या कुठल्या ठिकाणी. कारण आता माझ्याकडे, मी मागच्या वर्षी लक्षात ठेवलं होतं की मला देव दीपावली शूट करायची आहे, पण अचानक मी विसरून गेलो होतो की देव दीपावली नंतर झाल्यानंतर तिचे जेव्हा व्हिडिओ यायला लागले ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे यार एक आपल्याला शूट करायला जायचं होतं. ती भारी व्हिडिओ असतात डायरेक्ट. म्हणजे देव दीपावली तेही एकदम खतरनाक माहोल असतो तिकडे. मृत्यू आणि उत्साहाचा एक वेगळा हे असतं त्याच्यामध्ये. तो जो घाट आहे मणिकर्णिका घाट, वेगळंच आहे. वाराणसी त्या साईडला खूप भारी भारी इव्हेंट होतात, तर ते शूट करायचे होते. पण एनिवेज लवकरात लवकर आपण, माझं एक ते पण ड्रीम आहे वाराणसी जायचं, ते पण आपण लवकरात लवकर कंप्लीट करू. आणि तिकडे गंगा आरती शूट करायची. यार मला गाडी झटके का परत येते काही समजत नाही आहे, काय विषय झाला आहे, वाय. फ्यूल पंपचा प्रॉब्लेम येतोय वाटतं. नाही तर मग एअर पकडला असेल. ओके, आपण आपल्या एक्सपल्सचा ओनरशिप रिव्ह्यूचा व्हिडिओ बनवायचा का, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या डोक्यात ती आयडिया आहे. ते बरेच दिवस झाले की आपण ओनरशिप व्हिडिओ बनवू. बऱ्याचशा लोकांचा व्हिडिओ पाहिला मी ओनरशिपचा, तर आपण ह्याचा पण बनवून बघू. कारण आपल्या गाडीला, आपल्या टार्झनला 1.5 वर्ष कंप्लीट झाले आहेत. काय म्हणणं आहे रे भाऊ? पळवत नाही मी. थांबून बोलूया ना. बोला. खानदेश आरसी व्लॉग्स.
कुठून आहे? संभाजीनगर. थँक्यू. चला, काय रेस करायची होती काय? नाही बाबा, रेस नाही करत. चला, सबस्क्राईब तर वाढलाय. काय उगाच रेस करायची यार. रेस करून कोणाचं भलं झालंय? इथे कशाला फिरतोय आपण? मोटोजीपीला जा, तिकडे रेस करा. इथे फायदा नाही आहे. इथे उगाच लोक रस्त्यावरती येतात आणि उगाच मध्ये आलं तर त्याचा सोडा. असो बाबा, त्या कारणाने का होईना तुला भेटून खूप आनंद झाला आणि माझा एक सबस्क्रायबर वाढला. हा वैसे जुडे रहिएगा. दॅट्स इट. संभाजीनगरला आलं की भेटू आपण. आय डोंट नो तो माझा ब्लॉग बघेल की नाही, बट संभाजीनगरकर आलो की नक्की ब्लॉग बनवेल तिकडे. अजून आहे ना, यूट्यूबला बऱ्याचशा लोकांपर्यंत माझी नोटिफिकेशन नाही गेली आहे. कारण माझ्या फ्रेंड्समध्येच मला 2-3 जण बोलले की तू ब्लॉग करणार होता, काय झालं? ब्लॉग अपलोड झाला तरी नोटिफिकेशन बऱ्याच लोकांपर्यंत जात नाही आहे. तर प्लीज एकदा अनसबस्क्राईब करून सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पुन्हा एकदा प्रेस करा. म्हणून मग तुमच्यापर्यंत आपल्या ब्लॉगची नोटिफिकेशन येईल. या 2 दिवसात मी घरी होतो, तर खूप मोठी प्लॅनिंग मी केली आहे पुढच्या शेड्यूलबद्दल. तर हळूहळू आपण एक जबरदस्त ब्लॉग घेऊन येणार आहे. त्यामध्ये आपण मोठ्या राईडची पण प्लॅनिंग करतो आहे. सध्या छोटे राईड करू. चॅनलला आपण पहिले रनिंगमध्ये आणू, त्याच्यानंतर आपण मोठ्या राईडकडे वळूया. बाकी एक सबस्क्रायबर आहे, सबस्क्रायबर पाहिजे तर असे भाई. एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी मला खूप मोटिवेट केलं. मला माझ्या इंस्टाग्राम पेजवरती त्यांनी सांगितलं की असे व्लॉग्स आपल्या इंस्टाग्रामवरती आले पाहिजे, असं केलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टींचं सजेशन त्यांनी मला दिलं आणि खरंच खूप भारी सजेशन होतं. त्यातल्या काही गोष्टी माझ्या प्री प्लॅन होत्या आणि काही गोष्टी मला त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. सो असं होतं ना कधी की एखादी सबस्क्रायबर आपले असे बरेचसे फॅमिली मेंबर्स आहेत. मी सबस्क्रायबरला फॅमिली मेंबर म्हणूनच ट्रीट करतो. तर ते आपल्याला नोटीस करतात की हा काय करतो आहे, नेमकं काय चाललं आहे. बारीक गोष्टी नोटीस करतात. मागे एक अवॉर्ड फंक्शन झालं होतं, मी त्याचा पूर्णपणे व्लॉग केला होता. मी टाकेल किंवा नाही टाकणार ते मला नाही माहिती, बट ते आम्हाला जज नाही करू शकत अवॉर्ड देण्यासाठी. हे मी डायरेक्टली स्पष्ट सांगतो. कारण अवॉर्ड जो मिळाला आहे ना, तो काही ठिकाणी चांगला पण होता, काही ठिकाणी बऱ्याचशा कॅटेगरी पण होत्या त्यांच्याकडे, पण त्यांनी लिमिटेड कॅटेगरीमध्ये अवॉर्ड दिला आहे. या गोष्टीचा खेद आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही एवढी मेहनत करतोय, एडिटिंग करतोय, शूट करतोय, ह्या सगळ्या गोष्टी आहे. बेस्ट सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड देऊ शकत होते, बेस्ट स्टोरी टेलिंग अवॉर्ड देऊ शकत होते, बेस्ट एडिटर अवॉर्ड देऊ शकत होते. खूप काही होतं, खूप काही इन्स्पिरेशनल अवॉर्ड होऊ शकत होतो. पण आहे ना, त्यांनी सिलेक्टेड लोकांना ते अवॉर्ड दिले. त्याच्यामुळे ते आपल्याला जज नाही करू शकत आहे असं मी डायरेक्टली म्हणेल. मला काही घेण्यात येणार नाही आहे, पण त्यांनी प्रॉपरली जज नाही केलं की हा व्यक्ती काय शूट करतोय काय नाही. मला भेटला नाही म्हणून मी या गोष्टी करतोय असं अशातला कोणता भाग नाही आहे. पण त्यांनी जे आपले सबस्क्रायबर होते त्यांनी, मी त्यांचं नाव नाही घेणार, पण त्यांनी या गोष्टी बारीक गोष्टी नोटीस केल्या की बघा थोड्याशा कारणामुळे तुमचा अवॉर्ड मिस झाला. मला असं वाटतं की ते आपल्याला जज नाही करू शकत प्रॉपरली. काहीतरी शिस्त आहे मध्येच. जर ट्रान्सपरन्सी असती ना तर खूप काही होतं. खूप काही क्वालिटी क्रिएटर होते, खूप काही भारी क्रिएटर होते. अशा लोकांना ते अवॉर्ड देऊ शकत होते, बट त्यांनी सिलेक्ट त्यांच्या हिशोबाने केले. तो एक त्यांचा बुद्धीचा भाग झाला. पण ठीक आहे, त्याबद्दल मला काही खेद नाही आहे की आपल्याला अवॉर्ड नाही मिळाला.
आपण आपलं काम करत राहायचं आहे, सर नीचे काम ऊपर. म्हणजे लिटरली त्या दिवशी मला असं वाटलं होतं ना, मी माझ्या मनापासून सांगतोय की त्या दिवशी मला असं वाटलं होतं ना की हे जेवढे गॅजेट्स आहे माझ्याकडे, कॅमेरा आहे, Insta360 आहे, GoPro आहे, हे सगळ्या गोष्टी ना मी ह्या विकून टाकू आणि एक चांगला iPhone 16 Pro Max 1 TB घेऊन टाकू कॉन्टेंट क्रिएशनसाठी. मान्य आहे, कॉन्टेंट गॅजेट्स डझंट मॅटर फॉर व्हिडिओ क्रिएशन. तो आम्ही आमचं काम करतो आहे आमच्या यूट्यूब चॅनलसाठी आणि इंस्टाग्राम ID साठी. हे एक आमची मेमरी आहे आणि आमची एक लाईफस्टाईल आहे, ही आम्ही प्रेझेंट करतो आहे. बाकी त्यांचं मत, ज्यांना वाटलं ते आपल्याला अवॉर्ड देऊ शकतात. बाकी मला ह्याच्यावरती काही जास्त बोलायचं नहीं है. के सामने दिन कर हाथ भी जोड़े मेरे को मिलकर मैं क्या बोलूं भाई तू चिल कर दुनिया बैठी है तू ड्रिंक कर सबके फाड़ू मैं भी फिल्टर स्पाइनल कॉर्ड पे दे दूं हिंजर बुद्धि भ्रष्टो जैसे जिंजर केवीआर भी आके किल कर